Hello, Namaste, Namaskar. Myself Khushi Nitin Thakre, BAMS final year student. Yes, this is our second video regarding SIP Summer Internship Program. ह्या आधी सुद्धा आपण आपला एक व्हिडिओ YouTube चॅनलवर हा अपलोड केलेला आहे. तर प्लीज फॉर यू टू अंडरस्टँड दिस व्हिडिओ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू गो थ्रू द प्रिव्हियस व्हिडिओ, ज्यामध्ये आपण SIP म्हणजे नक्की काय, SIP साठी कोण कोण अप्लाय करू शकतं आणि SIP ही किती वेळासाठी किती टाइम पिरियड साठी लास्ट करते, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. तर आधी तो व्हिडिओ पहा आणि मग या व्हिडिओकडे या. या व्हिडिओमध्ये आपण मोस्टली मुलांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे डाउट्स डिस्कस करणार आहोत. त्यानंतर MUHS कडनं जे काही SIP बाबतीत अपडेट्स आले आहेत, आपण ते अपडेट्स या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम आय एम व्हेरी सॉरी फॉर द डिले, but we still have a lot of time to fill the SIP forms and to enroll for the SIP centers. So let's move ahead. सर्वप्रथम आपण मुलांचे डाउट्स डिस्कस करूयात. मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले आणि बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओच्या खाली सुद्धा कमेंट्स केल्या की मॅम हाऊ डज दिस वर्क आणि फॉर्म फिलिंग कशी करावी किंवा BMS स्टुडंटसाठी जे काही प्रॉब्लेम्स येत होते त्यांचं काय. तर हे प्रश्न आपण एक एक करून सर्वप्रथम डिस्कस करूयात, सो दॅट तुम्हाला एक क्लिअर आयडिया मिळेल की SIP ही फॉर्म फिलिंग प्रोसेस कशी चालते आणि सेंटर्स हे कसे आउट होतात आणि सेंटर्स कसे फिल करावे. सो लेट्स मूव्ह अहेड. पहिला प्रश्न असा होता की मॅम फिजिओथेरपीचे स्टुडंट्स हे SIP साठी अप्लाय करू शकतात की नाही. तर हो, अलॉंग विथ MBBS, BAMS, BHMS फिजिओथेरपीचे स्टुडंट्स सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. नॉट जस्ट फिजिओथेरपी, बिसाइड्स दिस आणखीन काही कोर्सेस आहेत जे SIP साठी अप्लाय करू शकतात. पण हे कोर्सेस तुम्हाला कुठे मिळणार आहेत, तर आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक पेनड्राईव्ह फाईल, एक PDF पाठवली आहे. सो इट इज एक्सपेक्टेड फॉर यू टू प्लीज गो थ्रू दॅट फाईल फॉर यू टू नो की कोणकोणते कोर्सेस हे समर इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकतात. सो ह्याचं उत्तर आहे की येस, फिजिओथेरपिस्ट हे समर इंटर्नशिप प्रोग्रामसाठी एनरोल करू शकतात. दुसरा मोस्ट कॉमन क्वेश्चन असा होता की PG स्टुडंट्स यासाठी एनरोल करू शकतात की नाही. तर नाही, याचं उत्तर नाही आहे. कारण समर इंटर्नशिप प्रोग्राम हा फक्त आणि फक्त तृतीय वर्षापर्यंत असतो, विच मीन्स फर्स्ट इयर, सेकंड इयर अँड थर्ड इयर हे 3च वर्ष फक्त SIP साठी एनरोल करू शकतात. फायनल इयर, इंटर्न्स और PG स्टुडंट्स समर इंटर्नशिप प्रोग्रामसाठी एनरोल करू शकत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन असा होता की बरेचसे BMS स्टुडंट्स म्हणत होते की त्यांना ॲज अ नोटिफिकेशन येत आहे की योर कोर्स इज नॉट अलाइन्ड विथ द लर्निंग गोल. तर हा जो इश्यू होता, हा इश्यू MUHSच्या लिंकचा होता, वेबसाईटचा होता, विच हॅज बीन रिझॉल्व्ड नाव. So you can now fill the form without any such problems, कारण that issue has been resolved. Somehow, कदाचित जर तुम्हाला हा इश्यू परत आला तर ट्राय रिफ्रेशिंग युअर पेज, एक्झिट करून रिट्राय करा आणि फॉर्म रिअपलोड करण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने फॉर्म हा अपलोड होतो. सो यू डोंट हॅव टू पॅनिक जेव्हा असं कोणतं नोटिफिकेशन तुम्हाला फॉर्म फिलिंगच्या वेळेस येतं, बिकॉज हा इश्यू हा वेबसाईटचा आहे, तुमचा नाही. सो प्लीज डोंट वरी अबाउट दॅट. तिसरा प्रश्न मला असा होता की तिथे त्या सेंटरवर जे हॉस्टेल आणि मेसच्या फॅसिलिटीज असतात त्यासाठी आपल्याला पे करावं लागतं का. तर हो, अर्थात तुम्ही आत्ता ज्या कॉलेजमध्ये आहात तिथे जसं तुम्हाला तिथल्या हॉस्टेल आणि मेसची फीस पे करावी लागते, त्याचप्रमाणे तुम्ही ज्या कोणत्या सेंटरला रजिस्टर केलं आहे आणि जे कोणतं सेंटर तुम्हाला अलॉट झालं आहे तिथल्या हॉस्टेल आणि मेसची फी ही तुम्हाला पे करावी लागणार आहे. बट कन्सिडरिंग द फॅक्ट की तुम्ही तिथे समर इंटर्नशिप प्रोग्रामसाठी आहात आणि यू आर देअर फॉर अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, तर ती अमाऊंट ही कन्सिडरेट असणार आहे, कन्सिडरिंग की तुम्ही खूप कमी टाइम पिरियडसाठी तिथे आहात आणि अगदी बेअर मिनिमम ऑफ फीस तुम्हाला तिथे असतील. पण येस, यू विल हॅव टू पे फॉर द हॉस्टेल अँड मेस फॅसिलिटीज देअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन वॉज की center list is out now. Can you please explain more about the centers? Look guys,
द थिंग इज की सेंटर लिस्ट जी आउट झाली आहे त्यामध्ये भरपूर सेंटर्स आहेत आणि हे सेंटर्स तुम्हाला तुमच्या सिटी वाईज सिलेक्ट करायचे आहेत. तर त्या पेनड्राईव्ह फाईलमध्ये, त्या PDF मध्ये फर्स्ट सर्च आयकॉनमध्ये तुमची सिटी सर्च करा. ठीक आहे. त्या सिटीच्या अंडर कोणकोणते सेंटर्स येत आहेत त्या हिशोबाने मग त्या सेंटर्स बद्दल ती इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्च करायची आहे. सेंटर्स एवढे आहेत की प्रत्येक सेंटर बद्दल डिटेल ही तुम्हाला मी आता अवेलेबल करून देऊ शकत नाही. समहाव तुम्हाला काही सेंटर्स बद्दल इफ डाऊट असेल तर त्या बाबतीत तुम्ही मला पर्सनली टेक्स्ट करू शकतात किंवा DMIU किंगडमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर टेक्स्ट करू शकतात, सो दॅट त्या सेंटरची इन्फॉर्मेशन किंवा त्याचे डिटेल्स हे आम्ही तुम्हाला पर्सनली प्रोव्हाइड करू. बट ॲज ऑफ नाव कंप्लीट सेंटर लिस्टमध्ये जेवढे सेंटर्स आहेत त्या सर्वांची इन्फॉर्मेशन तुम्हाला आता या क्षणी प्रोव्हाइड करता येणार नाही. हां, तुमचे काही स्पेसिफिक सेंटर्स बद्दल डाऊट्स असतील तर दॅट वी कॅन रिझॉल्व्ह. बट बाकीचे जे सेंटर्स आहेत त्या बाबतीत तुम्हाला गुगल थ्रू, इंटरनेट थ्रू इन्फॉर्मेशन सर्च करावी लागेल. अगदीच तुम्हाला काहीच इन्फॉर्मेशन अवेलेबल नसेल तर वी कॅन हेल्प यू आउट in like scrutinizing every other center and how to fill up your center priorities. Okay. त्यानंतरचा प्रश्न असा होता की सेंटर सिलेक्ट झाल्यानंतर, आपला एनरोलमेंट झाल्यानंतर रिटेन्शन फॉर्म हा तिकडे जाऊन फिलअप करायचा का? तर उत्तर आहे हो. ऍक्च्युली इट डिपेंड्स ऑन युअर सेंटर. काही सेंटर्स हे एका फोन कॉलवर किंवा एका ईमेलवर तुमचं रिटेन्शनचं कन्फर्मेशन घेतात, पण काही सेंटर्सला एक्सपेक्टेड असतं की वन्स यू आर सिलेक्टेड फॉर दॅट सेंटर तर यू आर एक्सपेक्टेड टू विजिट दॅट स्पेसिफिक सेंटर, दॅट स्पेसिफिक सिटी अँड देन फिल अप युअर रिटेन्शन फॉर्म. ठीक आहे. तर गरज पडल्यास तुमचं जर सिलेक्शन त्या सेंटरमध्ये झालं तर तुम्हाला तिथे जाऊन तिथे त्यांचा रिटेन्शन फॉर्म फिल करणं हे एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. त्यापुढचा प्रश्न असा होता की जे काही कोर्ससाठी आम्ही एनरोल करत आहोत, फॉर एक्झाम्पल मी एक BMS स्टुडंट आहे आणि मी एखाद्या ॲलोपॅथिक कोर्ससाठी एनरोल करत आहे, तर ते प्रायोरिटी ॲलोपॅथिकवाल्यांना आधी देतील का, MBBS वाल्यांना आधी देतील का, और वाईस वर्सा इफ आय एम MBBS स्टुडंट आणि मी एखाद्या आयुर्वेदिक कोर्ससाठी एनरोल करत आहे तर प्रायोरिटी ही आयुर्वेदिक स्टुडंट्सला जास्त मिळेल का? तर याचं उत्तर नाही आहे. कारण तुमची जी प्रायोरिटी असते, तुमचं जे सिलेक्शन असतं ते तुमच्या पॉइंटरवर असतं, जे तुमच्या 12वीच्या मार्कांवरनं आणि तुमच्या 3 पॉइंटर्सच्या आन्सरवरनं की वाय डू आय हॅव टू डू दिस समर इंटर्नशिप प्रोग्राम त्यावर डिपेंड करतं. इट डज नॉट डिपेंड ऑन युअर फील्ड की तुम्ही MBBS करत आहात, BMS करत आहात, BHMS करत आहात किंवा फिजिओथेरपी करत आहात. सो नो, द प्रेफरन्सेस, द सिलेक्शन प्रोसेस डज नॉट डिपेंड ऑन युअर डिग्री. Okay, so yes, these were the most common questions by the students. ह्यापुढे आपण MUHSचे जे काही अपडेट्स आले आहेत ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते. अलॉंग विथ दिस तुम्हाला काही PDFs प्रोव्हाइड केल्या जातील आपल्या ग्रुपवर अँड यू आर एक्सपेक्टेड टू प्लीज गो थ्रू दोज PDFs सो दॅट तुम्हाला एक आयडिया मिळेल की मी जे काही बोलते आहे ते आणि त्या PDF मध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे ते कसं कोरिलेट करतं आणि हाऊ आर यू एक्सपेक्टेड टू फिल द फॉर्म. ओके, ह्यापुढे आपण MUHS द्वारा जे काही अपडेट्स आले आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम ही गोष्ट की सबमिशन फॉर्म्स हे आउट झाले आहेत 28 मार्चपासून आणि ह्यांची शेवटची तारीख ही 10 एप्रिल अशी आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे फॉर्म्स हे 10 एप्रिलच्या आधी फिल करून सबमिट करायचे आहेत. आज 4 तारीख आहे. सो इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू फिल द फॉर्म्स बिफोर 10th एप्रिल, तरच ते कन्सिडरेशन मध्ये घेतले जातील. ठीक आहे. तर या फॉर्म मध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर पहिली गोष्ट, तुमची अंडरटेकिंग फॉर्मची जी लिंक आहे ती सुद्धा आउट झालेली आहे. या अंडरटेकिंग फॉर्म मध्ये काय फॅक्टर्स आहेत, तर पहिली गोष्ट अशी की तुमची अंडरटेकिंग घेतली जाते की ज्या कोणत्या कोर्ससाठी तुम्ही रजिस्टर केलं आहे तो टास्क तुम्ही रिस्पॉन्सिबली कंप्लीट कराल. दुसरी गोष्ट, तिथे जी काही फूड आणि मेस फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याची जी काही फीज असेल, जी काही बेअर मिनिमम अमाऊंट असेल ती पे करण्याची तुमची तयारी आहे.
जर यत कदाचित तिथे फूड आणि मेस फॅसिलिटी अवेलेबल नसेल तर इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू लुक आफ्टर युअर स्टे अँड लुक आफ्टर युअर फूड फॅसिलिटी इन देअर. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी हे MUHS किंवा SIP सेंटर घेणार नाही. पुढचा मुद्दा की तुमचा अकॅडमिक लॉस. अकॅडमिक लॉस म्हणजे काय तर आय एम नॉट टॉकिंग अबाउट युअर अटेंडन्स. तुमची अटेंडन्स ही कन्सिडर होणार आहे, तुमचा अटेंडन्सचा लॉस होणार नाही आहे. बट इफ तुम्ही SIP करत आहात आणि तुमच्या कॉलेजमध्ये तुमचे लेक्चर्स सुरू असतील तर तुमचा अकॅडमिक लॉस हा नक्कीच होणार आहे. तर इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी की तुमचा जो काही अकॅडमिक लॉस झाला आहे तो तुम्ही पुढे जाऊन भरून काढाल. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जसं तुमची रोजची ड्युटी संपते द मोमेंट तुमची SIPची ड्युटी संध्याकाळी संपली तर इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू कॉल बॅक टू युअर कॉलेज आणि तुमच्या कॉलेजमध्ये विचारावं की आज काय शिकवलं, तुम्ही काय मिस आउट केलं आणि तुम्हाला आणखीन किती कोपअप करायचं आहे. सो येस, तुमचा अकॅडमिक लॉस हा कम्प्लिटली तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आणि तुमची ड्युटी असणार आहे. यासाठी SIP किंवा MUHS जबाबदार नसणार आहे. पुढची गोष्ट की इन इन्स्टन्स ऑफ एनी मिसकंडक्ट द ऑथॉरिटीज हॅव द राईट टू टर्मिनेट युअर SIP. इफ तुम्ही SIP सेंटरवर कोणत्याही प्रकारचा मिसकंडक्ट केला, आउट ऑफ रूल्स तुम्ही ऍक्ट केलं तर ऑथॉरिटीजकडे ही राईट आहे की ते तुम्हाला SIP मधनं टर्मिनेट करू शकतात विदाउट एनी ऑफ युअर सर्टिफिकेट, विदाउट एनी बॅच और विदाउट एनी ऑफ युअर स्टाइपेंड अमाउंट. ठीक आहे. सो इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी अगेन to act like a responsible student, like a responsible doctor and just follow your duties. Okay, so ह्या सगळ्या गोष्टी ह्या अंडरटेकिंग फॉर्म मध्ये इन्क्लूड होतात. सो हा अंडरटेकिंग फॉर्म ह्याची PDF आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे किंवा मी परत तुम्हाला ती पाठवू ग्रुपवर. तर ती तुम्ही एकदा गो थ्रू करायची आहे, त्याची प्रिंट काढायची आहे आणि नावासकट तो अंडरटेकिंग फॉर्म अलॉंग विथ युअर सिग्नेचर तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर तो स्कॅन करून तुम्हाला SIPच्या फॉर्म मध्ये अलॉंग विथ अदर डॉक्युमेंट्स ते अपलोड करायचं आहे. ठीक आहे. ह्यापुढे SIP साठी काय काय गोष्टी लागतात त्यामध्ये अलॉंग विथ द अंडरटेकिंग फॉर्म NOC सुद्धा आहे, विच मीन्स नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. ह्याची सुद्धा PDF आउट झालेली आहे जी आम्ही ग्रुपवर ऑलरेडी पाठवली आहे. इफ तुमच्यापर्यंत ती नसेल आली तर प्लीज कॉन्टॅक्ट मी सो दॅट आय कॅन शेअर यू द NOC PDF. NOC हा फॉर्म तुम्ही तुमच्या कॉलेजच्या डीनकडनं और प्रिन्सिपलकडनं फिल करून घ्यायचा आहे, विच मीन्स दे डू नॉट टेक एनी ऑब्जेक्शन टुवर्ड्स युअर समर इंटर्नशिप प्रोग्राम, विच इज अ नेसेसिटी. कारण जोपर्यंत तुम्हाला त्यांचं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही SIP साठी अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे. लास्ट डेट ऑफ फॉर्म फिलिंग ही 10 एप्रिल आहे, 10 एप्रिल 2025. सो त्याआधी तुम्हाला अंडरटेकिंग फॉर्म आणि NOC हे फिल करायचे आहेत आणि साईटवर अपलोड करायचे आहेत. सो प्लीज जस्ट हरी अप अ बिट आणि फटाफट SIPचे फॉर्म्स फिल करायला लागा सो दॅट त्याआधी तुम्हाला काही क्वेरीज आल्या, काही डाऊट्स आले तर आय एम इन हिअर, आवर चॅनल इज इन हिअर टू हेल्प यू विथ दोज डाऊट्स सो दॅट तुम्हाला वेळ हा पुरेसा पडेल. ठीक आहे. त्यापुढची गोष्ट की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत तुम्हाला SIP फॉर्म फिलिंगसाठी. तर सर्वप्रथम तुमची 12th स्टँडर्डची मार्कशीट, तुमचा जो काही स्कोअर असेल, जे काही तुमचे मार्क्स असतील ते 10 मार्क्स मध्ये कन्वर्ट केले जातील, 10 पॉइंटर्स मध्ये कन्वर्ट केले जातील. दुसरी गोष्ट स्टेटमेंट ऑफ पर्पज. वाय डू यू हॅव टू डू दिस समर इंटर्नशिप प्रोग्राम, ह्याचं उत्तर तुम्हाला त्या साईटवर द्यायचं आहे आणि ह्याला आउट ऑफ 3 तुम्हाला मार्क्स दिले जातील ज्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड करतं. ठीक आहे. तिसरी गोष्ट ॲज आय सेड तुमचं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि चौथी गोष्ट तुमचा अंडरटेकिंग फॉर्म. ठीक आहे. सो येस, ह्या 4 गोष्टी आर दी मोस्ट रिक्वायर्ड वन फॉर दी फिलिंग ऑफ समर इंटर्नशिप प्रोग्राम फॉर्म. ठीक आहे. त्यानंतर इव्हॅल्युएशन कसं होणार आहे या संपूर्ण SIPच्या प्रोसेसचं. तर तुम्ही 10 एप्रिलला तुमचे फॉर्म्स सबमिट केल्यानंतर 11 एप्रिलपासनं ही वेबसाईट क्लोज होईल. त्यानंतर
22 एप्रिल पर्यंत, 11 ते 22 एप्रिल, अ पिरियड ऑफ अबाउट 11 डेज, ह्या पिरियडमध्ये संपूर्ण स्टुडंट्सचे जे काही फॉर्म्स आहेत ते इव्हॅल्युएशनसाठी जातील आणि ही इव्हॅल्युएशन प्रोसेस ही 22 एप्रिल 2025 ला कंप्लीट होणार आहे. त्यानंतर या इव्हॅल्युएशन नंतर तुमची जी काही जनरल लिस्ट आहे ती 24 एप्रिल, प्लीज नोट इट डाऊन, तुमची जनरल लिस्ट जी आहे ती 24 एप्रिल 2025 ला आउट होणार आहे. या जनरल लिस्ट मध्ये काय असणार आहे, तुमचं सिलेक्शन असणार आहे का, तर नाही. या जनरल लिस्ट मध्ये तुमचं नाव, तुमचं कॉलेज, तुमचे 12th मार्क्स, त्याचं पॉइंटर, तुमचं आउट ऑफ 3 तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज साठी किती मार्क्स दिले आहेत त्याचं मार्किंग, आणि त्यानंतर अबाउट युअर NOC आणि अंडरटेकिंग, आणि त्यानंतर अबाउट युअर सेंटर लिस्ट, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्या जनरल लिस्ट मध्ये दिसतील. आता ह्या लिस्ट मध्ये जर काही चूक असेल, जर काही एरर्स असतील, तर ते तुम्ही करेक्शनसाठी इमिडिएट 25 एप्रिलला टाकू शकतात. आलंय लक्षात? सो 24 एप्रिलला तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आउट होणार आहेत जनरल लिस्ट मध्ये त्या चेक करून मग त्यात जर काही एरर्स असतील तर ते करेक्शनसाठी 25 एप्रिलला टाकायचे आहेत. त्यासाठी स्पेसिफिक लिंक तुम्हाला 24 एप्रिललाच प्रोव्हाइड केली जाईल. इफ त्यात काहीही करेक्शन्स नसतील तर यू डू नॉट नीड टू टेक एनी ऍक्शन. ठीक आहे, इफ काहीही करेक्शन्स नसतील तर यू आर जस्ट गुड टू गो. ओके. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 28 एप्रिल 2025 ला आउट होईल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर तुमचे सिलेक्शन कोणत्या कॉलेजेससाठी, कोणत्या सेंटर्ससाठी होऊ शकतात आणि तुमचे पॉइंटर किती निघाले आहेत याची एक टेम्पररी आयडिया तुम्हाला त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये दिली जाईल. सो इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी की 28 एप्रिल 2025 ला जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही आउट होईल तेव्हा यू हॅव टू गो थ्रू दॅट, लुक आफ्टर युअर नेम, आणि तुम्हाला कोणतं सेंटर अलॉट होऊ शकतं हे एकदा चेक करायचं आहे. त्यात काही जर एरर असेल तर इमिडिएटली ते तुम्हाला 29 एप्रिलला करेक्शनसाठी टाकायचं आहे. त्यासाठी सुद्धा जी कोणती लिंक असेल ती तुम्हाला 28 एप्रिलला त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सोबतच अवेलेबल करून दिली जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुमची जनरल मेरिट लिस्ट जी आहे म्हणजेच तुमचं सिलेक्शनची जी ऍक्च्युअल लिस्ट आहे ती 5 मे 2025 ला आउट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर राऊंड 1 ही 5 मे लाच, वन्स युअर जनरल मेरिट लिस्ट कम्स आउट त्याच्याच काही वेळानंतर राऊंड 1 हा अनाउन्स केला जाईल. राऊंड 1 मध्ये यू विल गेट एन आयडिया, यू विल गेट टू नो की तुमचं सिलेक्शन हे कोणत्या सेंटरसाठी झालेलं आहे. त्यानंतर 5 ते 10 मेच्या कालावधीमध्ये इफ 5 मेला तुमचं सिलेक्शन झालं तर 5 ते 10 मेच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या सेंटरला जॉईनिंग करायची आहे आणि तेथील रिटेन्शन फॉर्म हा भरायचा आहे. सो ह्यासाठी काही सेंटर्स ईमेल प्रिफर करतात, काही सेंटर्स फोन कॉल्स प्रिफर करतात, तर काही सेंटर्स तिथे जाऊन तिथे रिटेन्शन फॉर्म भरणं हे प्रिफर करतात. सो इफ समहाऊ त्या सेंटरने तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं की बाय ईमेल और बाय अ फोन कॉल तुम्ही जॉईनिंग करा तर यू कॅन डू दॅट. बट इफ त्या सेंटरने तुम्हाला कॉन्टॅक्ट नाही केलं तर तुम्हाला तिथे जाऊनच तो रिटेन्शन फॉर्म भरावा लागेल आणि जॉईनिंग करावी लागेल. सो 5 मे ला तुमचं राऊंड 1 मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला विदिन अ पिरियड ऑफ 5 डेज फ्रॉम 5 मे टू 10 मे तिथे जाऊन तो रिटेन्शन फॉर्म भरून तुमची जॉईनिंग ही कन्फर्म करावी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर SIP सेंटर्स मध्ये जी काही वॅकन्सी असेल ती वेकन्सी SIP सेंटर्स हे MUHS ला नोटिफाय करतील आणि हे नोटिफिकेशन गेल्यानंतर तुमचे सेकंड राऊंड आणि मॉपअप राऊंड हे आउट होतील, ज्याची डेट अजूनही आपल्यापर्यंत आलेली नाही आहे. वन्स तुमची फर्स्ट राऊंडची लिस्ट आउट झाली, तुम्ही तुमची जॉईनिंग केली, तुम्ही तुमचे रिटेन्शन फॉर्म्स भरले,
त्यानंतर राऊंड 2 आणि मॉपअप राऊंडची लिस्ट ही अनाउन्स होणार आहे. तर ज्यांचं 5 तारखेला सिलेक्शन होणार नाही आहे त्यांनी होप सोडू नये, कारण 10 तारखेनंतर राऊंड 2 आणि मॉपअप राऊंड हे कंडक्ट होणार आहेत, नक्कीच कंडक्ट होणार आहेत, कारण वेकन्सीज ह्या कायम राहतात. ठीक आहे. सो त्याची जे काही अपडेट्स आहेत अबाउट दी सेकंड राऊंड अँड अबाउट दी मॉपअप राऊंड हे आपल्याला फर्स्ट राऊंड नंतरच करणार आहेत आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला तसे अपडेट्स देत राहणार आहोत. सो प्लीज डू नॉट वरी अबाउट दॅट. अँड अनदर थिंग इज दॅट की बरेच मुलं असे करतात की फर्स्ट राऊंडला त्यांना सेंटर अलॉट झालं आहे, पण त्यांना ते सेंटर नको आहे म्हणून ते सेंटर ते रिटेन्शन फॉर्म भरत नाहीत. ठीक आहे, म्हणून ते सेकंड राऊंडसाठी वेट करतात. तर अशा वेळी काय होतं की वेकन्सीज ह्या आणखीन वाढतात आणि ह्या वेकन्सीज वाढल्यामुळे मॉपअप राऊंड आणि सेकंड राऊंडचे चान्सेस जास्त असतात आणि तिथे तुम्हाला अलॉट होण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. सो डू नॉट लूज युअर होप आफ्टर द अनाउन्समेंट ऑफ द फर्स्ट राऊंड. ओके. So yeah, these are the details which we have received from MUHS as of now. ह्यापुढे जे काही अपडेट्स येतील हे आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. दुसरा मुद्दा असा की मुलांचे प्रश्न आले की मॅम फॉर्म फिलिंग ही कशी करावी. तर ह्या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला आम्ही एक इमेज टाकू. त्या इमेजमध्ये तुम्ही साईटवर गेल्यानंतर पुढची प्रोसेस कशी करावी आणि कोणते ऑप्शन सिलेक्ट करावे त्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन स्टेप वाईज त्या इमेजमध्ये दिली आहे. तर प्लीज ती इमेज गो थ्रू करा सो दॅट यू विल गेट टू नो की SIPचे फॉर्म्स हे कसे भरायचे आहेत. ठीक आहे. फॉर्म फिलिंग हे डिफिकल्ट नाही आहे. जस्ट तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हे तुमच्याकडे कलेक्ट करून आत्तापासूनच ठेवायचे आहेत आणि त्या हिशोबाने 10 एप्रिलपर्यंत तुमचे फॉर्म्स हे फिल करायचे आहेत. ह्यापुढे इफ तुम्हाला काहीही क्वेरीज असतील तर मेड बाय के ह्या माझ्या अकाउंटवर तुम्ही टेक्स्ट करू शकता, ऑर एल्स आपल्या यूट्यूब चॅनलच्या कॉमेंट्सवर तुम्ही कॉमेंट्स थ्रू मला क्वेश्चन्स विचारू शकतात, ऑर एल्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर तुम्ही जॉईन असाल तर तिथे तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकतात. आय एम हिअर टू हेल्प यू. इफ पर्सनल हेल्प हवी असेल सो प्लीज गो थ्रू माय अकाउंट मेड बाय के, जिथे आपण तुमचे प्रॉब्लेम्स हे पर्सनल लेवलवर सॉल्व्ह करूयात. अंटिल देन see you in the next video and all the best for your summer internship program. Do not lose this opportunity. Please fill your forms very nicely, very properly. Upload all the documents. Do not let them raise any queries regarding your form filling. And all the best. See you in the next video. Bye bye.